बघा कडक काम. आता आपण खाजरी ठेवू. खाजरीसाठी झालं एक पान. चला मित्रांनो, आग आता तयार आहे. आता आपण खाजरी ठेवू एक. आणि हा बोई मासा. बघा बघा. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा कोळी यूट्यूब चॅनलमध्ये. आता समुद्राचं पाणी खाली गेलं आहे आणि त्यासाठीच मी पाग मासेमारी करण्यासाठी आलो आहे. लवकरच समुद्राला भरती सुरू होईल आणि त्यावेळी आपल्याला चांगले मासे भेटण्याची शक्यता असते. मित्रांनो, जेव्हा पण मी पाग मासेमारी करण्यासाठी येतो तेव्हा मी आपला मॅजिक पाग घेऊन येतो, लाल पाग. पण यावेळी मी पोपटी पाग आणला आहे. आपला पोपट पाग आणलेला आहे. खूप टायमाच्या नंतर हा पाग मी आज वापरणार आहे. प्रत्येक पागाचं वेगवेगळं वैशिष्ट्य असते. मॅजिक पाग जास्त वजन आहे आणि त्याचा घेरा कमी आहे. त्याचा सर्कल आहे ना, तो छोटा आहे. हा पोपट पाग आहे, याचा वजन कमी आहे पण घेरा मोठा आहे. तर मोठ्या घेऱ्यामध्ये आपण आज मासेमारी करणार आहोत आणि बघूया पोपट पागचे रिझल्ट कसे लागतात, म्हणजे पोपट पागला कसे मासे भेटतात ते पण बघूया. मित्रांनो, इथे आपण मासे पकडायचे आणि लगेच लोकेशनवरतीच त्यांचं रेसिपी बनवायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला आता पाग मासेमारीला मी सुरुवात करतो. मित्रांनो, पाग फेकण्यासाठी मी खोल पाण्यामध्ये जाणार आहे. माझ्या कमरेच्या वरती, छातीपेक्षा जास्त असा पाणी असणार आहे. जर तुम्ही पाग मासेमारी करण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला सुद्धा पोहता येणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि मासेमारी करा. चला. मित्रांनो, मसाला आहे, मोठा मसाला बाईट देतोय. हा, काम झालं मित्रांनो. मोठा एकरू आला, एकरू बघा, एक नंबर. बघा मित्रांनो, काय खतरनाक साईजचा एकरू भेटलाय. एक नंबर काम झालंय. जाम मारा करत होता, म्हणजे पागामध्ये पडल्यावरती लगेच त्यांनी बाईट दिला. जोरात असा धक्का आला पागीवरती. दातामध्ये पाक कसं फसले बघा. कडक काम. 2 किलोच्या वरती जाईल. 2 किलो आरामात होईल याचं वजन. भारी. आपलं जेवायचं काम झालं. एकाच एकरून आपलं जेवायचं काम झालंय. एक बोई भेटला होता, त्याचा पण व्हिडिओ नाही काढले. कडक बघा, पिशवीमध्ये असा दिसते दणक्या एकरू.
ओ नेरुंडा. बघा मित्रांनो, बागामध्ये एक नारुंडा आहे. नारुंडा आपण शक्यतो घेत नाही कारण याचा काटा विषारी असते. लागला ना की खूप वेदना होतात. याला 3 काटे असतात आणि ते तिन्ही काटे विषारी असतात. लागला ना की खूप वेदना होतात, एवढ्या ना की आपण सहन करू शकत नाही, एवढ्या वेदना होतात. येऊ चला याला सोडून देऊ. खातात, हा विषारी काटा असतो पण याचा मांस आपण खाऊ शकतो, पण याला सोडून देऊ आपण, नको. आपल्याला फक्त मोठे मोठे मासे पाहिजे. मित्रांनो काहीतरी मसाला. टू एक्स रुक रे, झाड भर रहा है. खजरी बागामध्ये पुन्हा एकदा बाईट येते. मित्रांनो बाहेर येते पाण्यामध्ये. काहीतरी मसाला आहे. खजरी आहे, खजरी. खाजरे मित्रांनो, खाजरे खाजरे मसाला. बघा आणि एक नारुंडा आहे. ना बिजर नारुंडा आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, बागामध्ये एकाच वेळी 2 मासे आलेत. एक खाजरी भेटली आणि एक नारुंडा आलाय. खाजरी तर मस्त भेटली, म्हणजे बागामध्ये बाईट दिला, खूप चापल्याच्या नंतर भेटली. खाजरी भेटली की मजा येते बागामध्ये. बघा आता जखम पण झाली, दगड लागला इथे. बघा खाजरी. जबरदस्त, आपल्याला 2 मोठे मासे भेटले, भारी वाटलं. बघा एक तर मोठे इकरू आहे आणि त्याच्या जोडीला एक खाजरी भेटली, भारी काम. आणि नारुंडा बघा, दुसरा नारुंडा आहे. हा एक नारुंडा भेटला होता, त्याच्यानंतर हा दुसरा नारुंडा आहे. हा पण आपण पाण्यामध्ये सोडून देऊ. आणि चला परत आपण पाग मारत जाऊ. मित्रांनो असं नाही आपल्याला लगेच लगेच मासे भेटत नाही. आतापर्यंत मी 50 पाग फेकले, त्याच्यामध्ये एक एकरू भेटलं, 2 नारुंडे आले होते आणि हा एक जिताडी लागली. म्हणजे लगेच लगेच मासे भेटत नाही. खूप पाग मी फेकतो जे रिकामी येतात. असं समजू नका की एक पाग फेकला लगेच मासाला, दुसरा पाग फेकला लगेच मासाला, असं नसते. खूप पाग रिकामी खेचतो, खूप पाग फेकतो, खूप थकवा होते, पण मासेमारीची आवड असल्यामुळे काय वाटत नाही. चला आता परत जातो पाण्यामध्ये. जर तुम्ही पाग मासेमारी करत असाल ना तर टप्प्याटप्प्याने पाग फेका. म्हणजे 10 पाग फेकल्यानंतर थोडं विश्रांती करा, परत 10 पाग फेकल्याने विश्रांती करा. अशाने काय होईल की आपल्याला थकवा होत नाही किंवा दम लागणार नाही. चला
ओ भाई नारुंडा, मोठे नारुंडा मित्रांनो, मोठे मोठे. बघा मित्रांनो, किती मोठ्या साईजचं नारुंडाला आहे. त्या साईजचा नारुंडा कोणच नाही सोडणार, कारण नारुंडा असा खायला लागतो, चांगलाच लागतो, टेस्टी असतो. बघा मित्रांनो, सुपर साईजचं नारुंडाला आहे. कडक साईज आहे नारुंड्याची. हा नारुंडा आपण घेऊ, कारण याची साईज खूप मोठी आहे. मित्रांनो, मी नारुंड्याचे काटे तोडून घेतले. बघा, त्याचे काटे तोडून घ्यायचे, कारण काटे खूप हुशारी असतात, खूप मारा करते. चुकून याचा काटा लागला ना की अशा वेदना होतात ना की आपण सहन नाही करू शकत. माझे लागला होता हाताला एकदा, जेव्हा मी पाग मासेमारी करायला गेलो तेव्हाच लागलेला. खूप दुखत होतं, खूप दुखत होतं. म्हणजे गरम पाण्यामध्ये मी हात ठेवला होता. जोपर्यंत गरम पाण्यामध्ये हात आहे तोपर्यंत काय नाही वाटायचं. एकदा हात बाहेर काढला ना की परत दुखायला लागायचं. शेवटी डॉक्टरकडेच गेलो होतो मी पण. बघा, त्याचे काटे तोडलेत. आता काय काळजी करायची गोष्ट नाही. त्या काटे तोडले ना की झाला, विषय संपला. मग नारुंड्याचा जबरदस्त साईज आहे. एक खाजरी भेटली आणि एक मोठं एकरू आहे. बघा, एकरू 2 किलोच्या वरती आहे. त्याच्यानंतर एक मोठा नारुंडा पण आहे आणि एक बोय भेटला होता. त्याची व्हिडिओ काढली नाही, असाच आला होता तो बोय. बघा मित्रांनो, आजचे आपले मासे असे भारी भेटले. 2 पीस कडक आहेत. आणि मित्रांनो बघा, एक मोठी जखम झाली. बघा, पाग मारता मारताना पायाला खूप वार लागले. मी फुल पॅन्ट घातली होती. बघा, फुल पॅन्ट आहे तरीसुद्धा ही जखम झाली. म्हणजे विचार करा की पाग मासेमारी करताना किती जखमा होऊ शकतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो की पाग मासेमारी करताना स्वतःची काळजी घ्या, कारण समोर किती मोठा दगड येईल ते आपल्याला दिसत नाही. पाण्यामध्ये काय पण दगड येऊ शकतात, मोठे छोटे सर्व दगड असतात, तर समजून येत नाही. तर स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षितपणे मासेमारी करा. आपण समोर मासे पकडले आणि केलीच्या पानामध्ये मस्त ते रॅप करून आपण भाजू आणि इथेच खाऊ. खूप मजा येईल. चला, आता मी खाजरी आणि बोई मासा साफ करतो, तो आपण इथे भाजू. आणि जे मोठे एकरू आहे आणि नारुंडा आहे ते आपण घरी जेवणासाठी घेऊन जाऊ, म्हणजे घरची पण जेवतील. चला, आता सर्व सामान आपण गोळा करू. जसं की आग जळवण्यासाठी खाजरीच्या ज्या फांद्या सुकल्या आहेत ना त्याच आपण तोडू. आग बनवण्यासाठी इथे एक चूल बनवू. त्याच्यानंतर केलीची पानं मी तोडून आणल्यात, त्याच्यामध्ये आपण मसाला तयार करून माशांना रॅप करू मस्त. चला, आता मासे साफ करायला जाऊ. आणि तोपर्यंत पाकूड इथे आपल्याला आगीचं एक व्यवस्था करून ठेव. आग जळवायला सामान गोळा करून ठेव मस्त. चला मित्रांनो, आपण लगेच येऊ. आता मासे साफ करून येऊ आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवू. खूप मजा येईल, कारण ताजे ताजे मासे एकदम पकडलेले लगेच आपण बनवून खाऊ. जिताडी आणि बोय मासा हे आपण भुजण्यासाठी ठेवू.
मित्रांनो पोट साफ करून झालं. आता आपण कट मारून घेऊ. मस्त साफ करून झालंय. खजूर कुठे का आपले मासे तयार आहेत मित्रांनो. आता आपण मासे भाजणार आहोत. केलीच्या पानामध्ये रॅप करून साफ करून झालेत. आणि हा मसाला मी घरून बनवून आणला होता. याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर, आलं, लसण, त्याच्यानंतर हळदी पावडर, लाल कोळी मसाला आणि मीठ सर्व मिश्रण एकत्र करून आणलं आहे. ते मी ओतून घेते. भरपूर मिश्रण आहे जे माशाला एकदम पूर्ण लावता येईल. तंदुरीचा मसाला तो सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आता हे मसाले आपण चांगले एकत्र करून घेऊ. मसाला एकत्र करून झालेला आहे. आता आपण माशांना लावू. सर्वात आधी तर आपण खाजरीला लावून घेऊ. खाजरी सगळ्यांची आवडती. खाजरी भेटली ना की खायला भारी वाटते. म्हणजे ताजी खाजरी एक नंबर. मस्त पट्टीमध्ये पण भरून घेऊ आपण. चांगला मसाला एकजीव झाला पाहिजे तर माशाला चव जास्त येईल. मसाला आपण पोटामध्ये सुद्धा घालू आतमध्ये. मसाला लावून झालेला आहे खाजरीला. तर बोई माशाला पण लावून घेते. बोई मासा छोटाच आहे म्हणजे मीडियम आहे. त्याला जास्त मसाला लागणार नाही. थोड्याच मसाल्यामध्ये होऊन जाईल. मित्रांनो हे केलीचं पान आहे. स्वच्छ धुवून घेतलं खाऱ्या पाण्यामध्ये. आणि आता याला वरून आपण तेल लावू. म्हणजे मासे ठेवतो ना त्या बाजूला आपण तेल लावू थोडं थोडं. आता आपण खाजरी ठेवू. खाजरीसाठी झालं एक पान. आता दुसरं पान घेऊ. चला आपली खाजरी आता पानामध्ये कव्हर करून झालेली आहे. हे पान आपण आगीवरती ठेवू. साईडने असं काटा टोचू त्याला. खाजरीचा काटा लावू आणि पान पेक करू. मित्रांनो हे बघा खाजरीचे ओढले काटे आणले. केलीच्या पानाला टोचायला काटे आणलेत. हे काटे आपण असे टोचून घेऊ म्हणजे आपला केलीचा पान उघडणार नाही. खाजरी तयार आहे आणि बोई मासा सुद्धा तयार आहे. मित्रांनो बघा आता पाखूड आग जळण्यासाठी लाकडं गोळा करून ठेवलेत. ती आता व्यवस्थित मांडून घेते. म्हणजे एक प्रकारे आपल्याला चूल बनवतोय. जरा मोठे मोठे तोरवस बघा मित्रांनो आपला प्लॅटफॉर्म आता तयार झालेला आहे. म्हणजे खाली आग पेटेल आणि वरती आपल्याला लाकडं ठेवायचे आहेत. म्हणजे ज्याच्यावरती आपण मासे ठेवू शकू. अजून एक मांडू यावर. मस्त आपण मेहनत केली आणि आता ते मासे आपण खायची वेळ आहे. आग लागलेली आहे. चला मित्रांनो आग आता तयार आहे. आता आपण खाजरी ठेवू एक. आणि हा बोई मासा.
आगीवरती ठेवलंय. वरून थोडीशी आपण आग तयार करू अजून. एका बाजूला आपले मासे फ्राय होत आहेत, दुसऱ्या बाजूला मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण बसलो आहोत. वारा पण आज भरपूर आहे, मस्त वारा लागतोय. मासे पकडले, सर्व काम आपलं व्यवस्थित झालंय. आता एकदा हे मासे तयार झाले ते आपण खायचे आणि मग घरी जाणार आहोत. बस पाकूर बस. बघा खालून आणि वरून दोन्ही बाजूने आग चालू आहे. लवकरच होईल. आता आग लावून 5 मिनटं झाल्यात. थोडं जण आपण थांबू, म्हणजे खाजरी आहे ना ती मोठी आहे, तिला शिजायला टाईम लागेल. तर थोडा वेळ थांबू. केलीचे पानं आपली पूर्ण जळाली की आपण मासे काढू. मित्रांनो आता आग कमी झालेली आहे. आता आपण मासे आगीवरून उतरून घेऊ. बघूया आता आपले मासे कसे झाले ते. केलीची पानं खूप लावली होती, नंतर परत एकदा पानं लावली. वरची पानं तशी सांग. हे बाकी बघ बघा. बघा आपली खाजरी. एक बघू. ये बेटा. मित्रांनो आपले मासे भाजून झालेले आहेत. आणि ही बघा खाजरी आणि हा बोई मासा, हे दोन्ही आपले मासे मस्त फ्राय झाले. झूम आहे. सुगंध तर एक नंबर येत आहे, कारण आपण मसाले खूप लावले होते. आता आपण वरून लिंबू निपलून घेऊ आणि टेस्ट करून बघू. घे मग चाकून बघ. बघा खाजरी कडक एकदम, म्हणजे आपण लाकडांवरती भाजल्यासारखी चव येते. खरंच एक नंबर लागते, जबरदस्त. बघा एकदम मऊ मास आहे, मऊ मऊ मास, जबरदस्त. नेक्स्ट टाइम आपण पुन्हा अशाच पद्धतीने खाजरी किंवा दुसरे कुठलेही मासे असू दे याच पद्धतीने भाजून खाऊ, कारण सुपर हिट लागतात. पाखरू कसा वाटला? एक नंबर. सुपर. बघा खाजरीचा भूत पण आहे, आतमध्ये भूत आहे बघा. भूत सर्व माशामध्ये भूत असतो, बहुतेक माशामध्ये असतो भूत. एअर ब्लॅडर याला म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि हा भूत खूप महाग जातो, म्हणजे गोल माशाचा तर खूप महाग जातो. खाजरीचा पण घेतात. भूत पण एकदम शिजला आहे. कडक.
मित्रांनो आजचा आपला दिवस पूर्ण झालेला आहे. मस्त मासे पकडले, पाग मासेमारीमध्ये खूप मासे भेटले. त्याच्यानंतर ते मासे आपण खाल्ले इथेच बनवून. आणि आता मी चाललो घरी जायचं आणि विश्रांती करायचा, कारण आजचा दिवस आपला पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजची पाग मासेमारी कशी वाटली, आजचे भाजलेले मासे, भाजलेली खाजरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोळी परिवारचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा. भेटायला लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, टाटा. बाय बाय.